मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता. हे एलिट आहे आणि हे मर रोगाचा बाप आहे. याच्यामध्ये 80% फॉस्फेटिल ॲल्युमिनियम हा घटक आहे आणि भाजीपाला पिकावरील मर रोग नियंत्रणासाठी या केमिकलचा वापर केल्यानंतर तुमच्या पिकावर मर रोग हा गायबच होऊन जातो. त्याच्यामुळं या एलिटचा तुम्ही वापर करा. एलिट एवढं जबरदस्त रिझल्ट देतं हे बघू शकता. या ठिकाणी निळा आणि लाल असा 2 बाण दाखवलेले आहेत. त्या बाणाचा अर्थ असा की तुम्ही जर त्याची फवारणी केली, वरून फवारणी केली तर ते वरून खालीपर्यंत जातं आहे आणि जर तुम्ही त्याची ड्रिचिंग केली तर ते ड्रिचिंग केल्यानंतर खालून मुलांद्वारे ते पूर्ण झाडामध्ये जातं आहे. परंतु याचा वापर करण्यासाठी मी ज्या स्टेप फॉलो करायला तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने तुम्ही करा. तुमचा मर रोग हा शेतीमधून गायब होऊन जाईल. तुमचा एकसुद्धा रुपया मरणार नाही. फक्त मी ज्या पद्धतीने सांगतो त्याची ट्रीटमेंट करायला त्या पद्धतीनंच करा. मी सुद्धा याचा वापर माझ्या भाजीपाला पिकावर करतो. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. कारण येत्या काही दिवसांमध्ये मर रोग नियंत्रण, कारल्यावरील मर रोग नियंत्रण, भेंडीवरील मर रोग नियंत्रण, कलिंगड पिकावरील मर रोग नियंत्रण, अशा सर्व पिकावर मर रोग नियंत्रण आणि त्याच्यानंतर कारले आणि कलिंगड पिकावर गोंड्या व्हायरस येतो, त्याचं तुम्ही 100% नियंत्रण कसं करू शकता. त्याच्यानंतर मावा येतो, त्याचं कसं नियंत्रण करू शकता. या सर्व रोगांवर मी व्हिडिओ बनवणार आहे. बियाण्याची 100% उगवण कशी करू शकता, अशा सगळ्या प्रकारचे व्हिडिओ माझे येणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्यानंतर माझा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये याचे प्रमाण किती घ्यायचं आणि ड्रिचिंग कशी करायची याची माहिती देतो. त्याच्यामुळं हा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्ण बघा. हा बघू शकता, हा माझा कारल्याचा प्लॉट आहे आणि याची मी तुम्हाला ड्रिचिंग करायला कशी करतो त्या पद्धतीनं तुम्ही बघा. या अशा पद्धतीनं तुमच्या फवाऱ्याचा जो नोझलमध्ये जे 2 होलवाली जी जिबली आहे ती अशी काढून टाकायची आणि प्रत्येक खोडावर कमीत कमी 30 ml द्रावण हे एलिटचं पडेल असं तुम्ही प्रत्येक खोडावर अशी स्वतः ड्रिचिंग करत जा. माझ्या पिकामध्ये बघू शकता मी ठिबकसुद्धा वापर केलेला आहे. परंतु मी त्याचा ठिबकमधून हे देत नाही, कारण ठिबकमधून दिल्यानंतर त्याचा 100% रिझल्ट येणं चुकीचं आहे. आता जेव्हा या औषधाची ड्रिचिंग तुम्ही स्वतः खोडावर करता तेव्हा खोडाच्या आजूबाजू याचा एक खेर बनलेला असतो आणि हे फॉस्फेटिल ॲल्युमिनियम हे केमिकल आहे. हे औषध आहे तर याच्यामध्ये बुरशी रोगाला या केमिकलशी लढण्याची शक्ती नाही आणि हे कंट्रोल करून ठेवत नाही. हे बुरशीला 100% मारून टाकतं आहे आणि बाकीची जी बुरशीनाशक आहेत ती काही कालावधीसाठी बुरशीला थांबवून धरतात. परंतु हे केमिकल तसं नाही. हे केमिकल बुरशीला मारून टाकतं आहे आणि या केमिकलमध्ये बुरशीला या केमिकलशी लढण्याची शक्ती नाही. हे तुम्ही किती वेळा वापर केलं तरी पण हे बुरशीला मारूनच टाकणार, कारण याच्याशी लढण्याची रेजिस्टंट पॉवर बुरशीमध्ये तयार होत नाही या केमिकलशी लढण्याची. त्याच्यामुळे कधी पण याचा वापर केला तर तुमची बुरशी 100% मरून जाते. आता मी याची ड्रिचिंग करण्यासाठी हे बघू शकता, मी पुढचा नोझल आहे त्या नोझलचं एक 2 होलवाली जिबली आहे ती काढून टाकले आणि मी प्रत्येक बरोबर त्याच्या खोडावर ड्रिचिंग करतो. तुम्ही अशा पद्धतीनं करा. याचं प्रमाण 15 लिटरसाठी 40 ग्रॅम एलिट पावडर घ्यायची आणि ती 15 लिटर पाण्यामध्ये चांगली मिक्स करायची. याच्यामधलं कुठेही दुसरं औषध घेऊ नका, कारण याच्यामध्ये 80% फॉस्फेटिल ॲल्युमिनियम आहे. त्याच्यामुळे याचं रिॲक्शन होतं आणि एकच बुरशी रोगाला मारण्याचं काम 100% करतं आहे. त्याच्यामुळं फक्त हे एकच औषध घ्यायचं. आता याची ड्रिचिंग केल्यानंतर 2 दिवस अगोदर आणि 2 दिवस नंतर कुठल्याच औषधाची फवारणी किंवा ड्रिचिंग करायची नाही, कारण हे फार केमिकल याच्यामध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे याच्या 2 दिवस अगोदर किंवा 2 दिवस नंतर कुठल्याही औषधाची फवारणी किंवा ड्रिचिंग करायची नाही.
त्याच्यानंतर तुमचा मर रोग तुम्ही ड्रिचिंग केली म्हणजे 100% बरा झाला असं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला स्टेप करायला लागेल. आता तुम्ही पाणी दिल्यानंतर कमीत कमी ठिबकनं पाणी दिलं तर आज पाणी द्या, उद्या त्याच्यावर ड्रिचिंग करा तुम्ही. आणि ड्रिचिंग केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी 3 दिवस पाणी नाही द्यायचं आहे. पाणी न दिल्यानं काय होईल का या ठिकाणी हा जो खोड दिसतो त्या खोडाच्या ठिकाणी बुरशी होते आणि तिथे आपल्या रोपाला जखम होते आणि ती जखम पाणी दिल्यामुळे तिथे कुजायला लागते आणि म्हणून आपली रोपं मरत असतात. याच्यामुळं तुम्ही हे औषधाची ड्रिचिंग केली की त्याच्यानंतर तिथं पाणी नाही द्यायचं आहे. पाणी तुम्ही दिलं नाही तर त्या ठिकाणी ओलावा नसल्यामुळं ती बुरशी रोगामुळं जी जखम झाली ती या औषधानं बरी होऊन जाईल, सुकून जाईल एकदम. आणि सुकून गेल्यानंतर तुमच्या रोपाचा मर रोग हा 100% नियंत्रणात येतो. आणि याचा उपयोग केल्यानंतर 4थ्या त्या 5व्या दिवशी तुम्हाला ही रोपं स्वतःहून हसून लागतील का आम्हाला आता कुठलाच आजार नाही, आता आम्ही एकदम फ्रेश आहेत. आणि मग 4थ्या दिवशी याला पाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मग याच्यावर तुम्ही खोडातली बुरशी तर काढली, त्याच्यानंतर तुम्हाला माझा करपा रोग नियंत्रण याचा व्हिडिओ आहे. 5व्या दिवशी याच्यावर करपा रोग नियंत्रणासाठी तुम्हाला फवारणी करायची आहे. ते व्हिडिओ माझा तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. तुम्ही त्याची फवारणी करायची आहे. मग त्या औषधानं तुमचं असं होईल की तिथे तुमची जी कली गळण्याची समस्या आहे आणि जो रोपाच्या अंगामधील जो बुरशी रोग आहे तो निघून जाईल आणि तुमचा रोप हे एकदम सुदृढ बनेल आणि कली गळण्याची शक्यता कली गळणारच नाही. मी स्वतः त्याचा वापर करतो. या अशा स्टेपचा तुम्ही वापर करा. तुमचा मर रोग हा 100% नियंत्रण येईल आणि तुम्ही ठिबकनं ते औषध सोडू नका. थोडा त्रास घ्या आणि अशा पद्धतीने त्याची ड्रिचिंग करा. तुम्हाला 100% फायदा होईल. माझ्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेऊन.